नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान रॅकेट उघड झालंय। 4 चाकी गाडीमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र बाळगून गर्भलिंग निदान केल्याचं समोर आलेलं आहे। चाळीसगावचे डॉक्टर बाळासाहेब पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी डॉक्टरांविरोधात पुण्यातही तक्रार दाखल आहे। सोनोग्राफी यंत्राची विनापरवानगी विक्री केल्याबद्दल GE हेल्थकेअर कंपनी सुद्धा सह आरोपी आहे। गर्भलिंग निदान होऊ शकतं तर असं पण त्या अहवालामध्ये नमूद होतं। त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिका स्तरावरती जी सल्लागार समिती आहे त्या समितीमध्ये संबंधित डॉक्टर बाळासाहेब पाटील आणि ड्रायव्हर श्री शेखर निकम यांना बोलवलं गेलं। मीटिंगमध्ये त्यांचा खुलासा मागितला गेला। अर्थात त्यांचा खुलासा त्यांनी जो केला तो अमान्य करण्यात आला आणि हे मशीन जे होतं सोनोग्राफी मशीन हे अवैधरित्या त्या गाडीमध्ये आढळलं। तर PCPND कायद्यान्वये ॲक्च्युली मशीन आपल्याला असं सोबत घेऊन इकडे तिकडे जाता येत नाही, त्यासाठी वेगळ्या परमिशन्स लागतात। त्याच्यामुळे त्याच्यावरती आता आपण न्यायालयामध्ये केस दाखल केलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत। किरण, विक्रांत, खरं म्हणजे अतिशय गंभीर स्वरूपाचा हा प्रकार आहे। चाळीसगावचा डॉक्टर हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या देखील काही ठिकाणी तो आपल्या गाडीमध्ये पोर्टेबल सोनोग्राफीचं मशीन घेऊन फिरत होता। अनेक महिलांच्या घरी जाऊन तो सोनोग्राफी करून देत असल्याची माहिती समोर येते। आणि प्रामुख्याने जर बघितलं तर नाशिक पोलिसांनी गस्तीवर असताना एक कार पकडली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे। नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये 17 मार्च 2025 ला एक कार चालली होती। पोलिसांनी गस्तीवर असल्यानं त्यांना थांबवलं आणि त्या कारची तपासणी केली। त्यामध्ये हे पोर्टेबल मशीन आढळून आलं होतं। त्यानंतर तात्काळ सिव्हिल सर्जन आणि त्यासोबतच नाशिक मनपा आरोग्य विभागाला याबाबतची कल्पना देण्यात आली होती। त्यांनी तातडीने याबाबतचा तपास केला, चौकशी केली, त्याबाबतची सुनावणी पार पडली आणि जो डॉक्टर बाळासाहेब पाटील होता तो दोषी असल्याचं त्यामध्ये निष्पन्न झालं आणि न्यायालयाच्या आदेशानंतर त्याबाबतचा गुन्हा दाखल झालेला आहे। आता पुढील जी कार्यवाही आहे ती नाशिक पोलिसांकडून केली जाणार आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर थेट वाहनामध्ये पोर्टेबल मशीन घेऊन फिरणं हे अतिशय गंभीर बाब आहे आणि प्रामुख्याने विना परवानगी हे सगळं यंत्र सोबत बाळगणं ही देखील एक गंभीर बाब मानली जाते। आणि त्या सगळ्या अनुषंगाने डॉक्टरवर गुन्हा दाखल झालेला असताना दुसऱ्या बाजूला ज्या कंपनीने हे मशीन त्यांना विना परवानगी दिलं त्यांना देखील सह आरोपी यामध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर डॉक्टर बाळासाहेब पाटील याचं जे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर आहे। चाळीसगावच्या परिसरामध्ये देखील त्याच्या संबंधित काही तक्रारी पुण्याच्या कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या होत्या। त्या कार्यालयाच्या माध्यमातून नाशिकचा आरोग्य उपसंचालक जे आहेत त्यांच्याकडे या तक्रारी वर्ग करण्यात आल्या होत्या। त्यांच्याकडनं देखील काही तपास जो आहे तो केला जातोय, चौकशी केली जाते। मात्र या सगळ्या प्रकरणात आता पुढे नाशिक पोलिसांकडनं कशी कार्यवाही केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।